नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या पर्वामध्ये। आज जी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ती घटना दिल्लीमधील आहे। दिल्लीमध्ये एक युवक रोज नियमित वेळेत आपल्या कामासाठी ऑफिसला जात आणि एका विशिष्ट वेळेत नियमित घरी येत असे। त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि त्यांची 2 मुले व आई असे कुटुंब होते। एक दिवस तो असाच ऑफिसवरून घरी आला आणि बिल्डिंगच्या खाली त्याला जे दृश्य दिसलं ते पाहून तो जोरजोरात ओरडू लागला। हे ऐकून वरती घरात असलेली त्याची बायको पळत खाली आली आणि पाहिलं तर सासू म्हणजे त्या युवकाची आई जळालेल्या अवस्थेत पडली होती। आपल्या आईचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाहून युवक अत्यंत घाबरला होता। साहजिक आहे, असं कोणाच्याही बाबतीत झालं तरी मन अगदी सुन्न होऊन जाईल। हे दृश्य पाहून युवकाने लगेच दिल्ली पोलिसांना कळवलं। पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा एका वयस्कर आजीची अर्धवट जळालेली बॉडी पडली होती आणि त्याला सरसोच्या तेलाचा उग्र वास येत होता आणि त्या आजीची काठीही तिथंच पडलेली होती। आणि सरसोचं तेल हे पेट्रोल डिझेल सारखं अतिज्वलनशील नसल्यामुळे आजीचा मृतदेह हा पूर्णपणे जळला नव्हता आणि पोलिसांना हे समजणं अवघड होतं की या आजीसोबत नेमकं काय झालं। हे कुणी घडवून आणलं की चुकून झालं। जेव्हा पोलीस तपास सुरू करतात तेव्हा घरातील स्वयंपाकघरातील ओट्यावर सरसोच्या तेलाची बाटली झाकण न लावलेल्या अवस्थेत आहे। बाकी घरातील सर्व सामान तसंच आहे आणि याच घरात अजून एक महिला आहे, ती तिच्या मुलांसोबत आहे। तशी मुलं लहान आहेत, पण घराच्या खाली जेव्हा ही घटना घडते तेव्हा त्या महिलेला कसं काय समजलं नाही किंवा कसला ओरडण्याचा किंवा कोणी येण्या जाण्याचा आवाज तिनं कसा काय ऐकला नाही, या प्रकाराबद्दल तिला कसं काय काहीच समजलं नाही। कारण पोलिसांना असं वाटू लागतं की या महिलेच्या खुनामागे कोणाचा तरी हात आहे किंवा हे कृत्य कुणीतरी केलं आहे। म्हणून पोलीस याची चौकशी सुरू करतात आणि ही चौकशी त्या मृत आजीच्या सुनेपासून करायचं असं ठरतं। ज्या महिलेचा जळून मृत्यू झाला आहे त्या महिलेचं नाव आहे सुवर्ण कौर आणि त्या महिलेच्या सुनेचे नाव आहे कांचन। आणि पोलिसांनी जेव्हा कांचनची विचारपूस सुरू केली तेव्हा तिनं सांगितलं की मी वरच्या मजल्यावर माझ्या मुलांना झोपवण्यात व्यस्त होते आणि मला कसलाच आवाज देखील आला नाही। उलट जेव्हा माझे पती जोरजोरात ओरडू लागले तेव्हा मी पळत काय झालं म्हणून घाबरून खाली आले। तेव्हा पोलिसांनी तिला विचारलं की तुला काय वाटतं की काय झालं असेल। तेव्हा तिनं सांगितलं की कोणी बाहेरील अनोळखी व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला असेल, त्यांच्या जवळील दागिने लुटण्याच्या दृष्टीने किंवा त्या घरातून सरसोचे तेल घेऊन बाहेर गेल्या तेव्हा चुकून त्याला आग लागली असेल। परंतु पोलिसांना हे उत्तर काही केल्या पटेना, कारण सरसोच्या तेलाने एवढी आग घेणं आणि एखाद्याचा मृत्यू होणं ही गोष्ट शक्य नाही। दुसरी गोष्ट म्हणजे कोणी लूटमारी केली असती तर जवळील सामान पळवलं असतं, काही नासधूस केली असती, परंतु तसंही काही चित्र दिसत नव्हतं। त्यामुळे पोलिसांनी सुमितला म्हणजेच त्या आजीच्या मुलालाही चौकशीसाठी बोलवलं। सुमित हा फूड डिलिव्हरीचे काम करतो आणि घरची सर्व जबाबदारी ही त्याच्यावरच होती। त्याला तसा फारसा पगारही नव्हता, घरचे सर्व खर्च तो एकटाच करत होता। जेव्हा पोलिसांनी त्याला त्याच्या पत्नीचे आणि आईचे संबंध कसे आहेत हे विचारले तेव्हा तो जरा दबकला, परंतु नंतर त्यानं सांगितलं की माझ्या बायकोचे आणि माझ्या आईचे सतत भांडण होत असे। त्यांची सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होत असायची। हे जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा पोलीस सुनेला चौकशीसाठी बोलवतात। पोलीस तिची कसून विचारपूस करतात तेव्हा ती कुठलाही खुलासा करत नाही, परंतु शाब्दिक चकमक करून पोलीस तिच्याकडून कबुली घेतात। तब्बल 10 तासांच्या चौकशीनंतर ती कबूल होते की सासूचा खून तिनेच केलाय।
मीच सासूला मारले आहे ही जबानी जेव्हा सून देते तेव्हा हे का केले असे पोलीस विचारतात. तेव्हा सून घडलेला सर्व प्रकार सांगते. झाले असे होते की घरामध्ये मुले रडत होती आणि ती रडायची थांबेना म्हणून सासू सुनेला म्हणाली, तुझे लक्ष नसते मुलांकडे, तू त्यांना शांत कर. यावरून सुनेची आणि सासूची तू मेमे झाली आणि रागाच्या भरात सुनेने सासूच्या कानाखाली मारली आणि तिच्या हातातील काठी जोरात तिच्या डोक्यात घातली. काठीच्या माराने सासू बेशुद्ध पडली. हे पाहून सुनेला काही सुचेना. जेव्हा सासू शुद्धीत येईल तेव्हा आपल्या नवऱ्याला कळेल म्हणून तिला संपून टाकूयात म्हणून घरातील पायऱ्यांवरून सासूला ओढून खाली आणलं आणि जाळायला काही मिळेना म्हणून सरसोचे तेल तिच्या अंगावर टाकून तिला पेटवून दिलं व घरातील रूममध्ये जाऊन बसली. जेव्हा पती आले आणि ओरडू लागले तेव्हा मी खाली आले आणि मला काही माहीत नाही असं नाटक करू लागले. खरं तर माझा हेतू त्यांना मारायचा नव्हता, परंतु माझेच माझ्यावर नियंत्रण राहिले नाही आणि मी रागात हे कृत्य करून बसले. जेव्हा अशी जबानी त्या सुनेने दिली तेव्हा पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला, तिच्यावर कारवाई केली. परंतु जेव्हा एखाद्या आनंदी कुटुंबात छोट्या छोट्या वादाचे स्फोट होतात तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात. कुटुंब काही वेळात उद्ध्वस्त होतात. म्हणून आपला राग नियंत्रित असणं फार गरजेचं असतं. माणसानं माणसाशी प्रेमानं राहणं गरजेचं आहे. एका छोट्या गोष्टीमधून एवढी भीषण घटना घडते ही कल्पना सुद्धा नकोशी वाटते. म्हणून स्वतःवर नियंत्रण असणं फार गरजेचं आहे. चला तर मग भेटूयात आपण नवीन घटनेसोबत नवीन पर्वामध्ये. धन्यवाद.